नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, कोरडवाहू आणि जिरायती जे जमीन असते त्याला महसुलामध्ये काय सांगितलं जातं, त्याला महसुलामध्ये अर्थ काय आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर आज आपण कोरडवाहू जिरायती जमीन म्हणजे काय असते ते समजून घेऊया. ज्या जमिनीत पाण्याची कायमस्वरूपी सोय नसते आणि जी जमीन मुख्यतः पावसावर अवलंबून असते तिला आपण कोरडवाहू किंवा जिरायती जमीन म्हणतो. आणि या जमिनीत खरीप पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात आणि त्यानंतर 50 ते 100 सेंटीमीटर इतक्या नियमित पावसावरच ही शेती या ठिकाणी केली जाते. म्हणून याला जे आहे जिरायती शेती म्हटलं जातं. आणि जिरायती आणि बागायतमधील फरक असा आहे की जे आपण पावसाळ्यामध्ये आपण जे कोरडवाहू शेती घेतो त्या फक्त जे पावसावर अवलंबून असते मुख्यत्व. आणि बागायत शेतकऱ्यामध्ये असा फरक असतो की बागायत शेतकरी आपण जे विहीर असेल, बोर असेल, जे आपल्या जमिनीतलं पाणी वापरून कॅनलचा पाणी असेल, या गोष्टी वापरून जे आपण करतो त्याला बागायत शेती असं म्हणतात. पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिरायती शेती बघितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.